नमस्कार. कर्म हा शब्द आपण किती सहजपणे वापरतो नाही का? पण याचा खरा अर्थ काय आहे? आपल्या आयुष्यात जे काही घडतं ते निव्वळ नशिबाचे खेळ आहेत की यामागे काहीतरी वैश्विक नियम काम करतात? चला तर मग कर्म सिद्धांताच्या याच शाश्वत नियमांना आज एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. बरं, कधीतरी आपल्या सगळ्यांच्याच मनात हा प्रश्न येतो की आयुष्यात जे काही चांगलं किंवा वाईट घडतंय तो निव्वळ एक योगायोग आहे की त्यामागे काहीतरी लॉजिक आहे, काहीतरी सुसूत्रता आहे. कर्मसिद्धांत खरं तर याच मूलभूत प्रश्नाचं उत्तर देण्याचा एक प्रयत्न आहे. तर मग उत्तर काय आहे? उत्तर दडलंय कर्मसिद्धांतामध्ये. हा विश्वाचा एक असा मूलभूत नियम मानला जातो जो सांगतो की प्रत्येक क्रियेला एक प्रतिक्रिया असतेच. जसा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे ना, जो सर्वांसाठी सारखाच काम करतो, अगदी तसाच हा कर्माचा नियम आहे, अटळ आणि निष्पक्षपाती. आता कर्म म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती एखादी कृती, एखादं काम. पण गंमत अशी आहे की कर्म सिद्धांतानुसार ते तेवढ्यापुरतं मर्यादित नाहीये. आपले विचार, आपले शब्द आणि आपली प्रत्येक शारीरिक कृती या सगळ्याला मिळून कर्म म्हटलं जातं. हो, म्हणजे मनात आलेला एक साधा विचारसुद्धा एक कर्मच आहे. आणि बघा, या नियमाचं लॉजिक अगदी सरळ आहे. प्रत्येक कर्माचं एक फळ निश्चित असतं. चांगल्या कर्माचं फळ चांगलं मिळतं आणि वाईट कर्माचं फळ वाईट. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या नियमातून कोणीही कधीही सुटू शकत नाही. तो अटळ आहे. पण हा सगळा कर्माचा हिशोब ठेवतो कोण आणि कसा? इथेच ही गोष्ट खूप रंजक होते. हे एका जबरदस्त कॉस्मिक अकाउंटिंग सिस्टीमसारखं आहे. कारण कर्म काही एकाच प्रकारचं नसतं. त्याचे मुख्य 3 प्रकार आहेत जे वेगवेगळ्या काळाशी जोडलेले आहेत. चला याला सोपं करूया. समजा आपले एक कॉस्मिक बँक अकाउंट आहे. तर संचित कर्म म्हणजे आपल्या सर्व जन्मांची मिळून असलेली टोटल बॅलन्स. प्रारब्ध म्हणजे त्या बॅलन्समधून या जन्मात भोगायला आलेला काही हिस्सा. आणि क्रियामान म्हणजे आपण आत्ता या क्षणी जे काही करतोय ते, जे आपल्या अकाउंटमध्ये सतत जमा किंवा खर्च होत आहे. आणि हा जो कर्माचा खेळ आहे ना, तो फक्त याच जन्मापुरता मर्यादित नाहीये. याचे धागेदोरे खूप दूरवर पसरलेले आहेत, अगदी आपल्या विचारांपासून ते पुढच्या जन्मापर्यंत. ही एक खूप खूप खोलवर विचार करायला लावणारी गोष्ट आहे की आपल्या मनात येणारा प्रत्येक विचार, हो अगदी प्रत्येक विचार, हे सुद्धा एक शक्तिशाली कर्मच आहे. आणि त्याचंही फळ मिळतं. ते आपल्या शारीरिक कृतीनितकंच परिणामकारक ठरू शकतं. आणि याचमुळे काय होतं तर आपल्या कर्मांचा जो काही साठा आहे तोच आपल्या पुढच्या जन्माचा पाळा ठरवतो. आणि मग सुरू होतं जन्म-मृत्यूचं एक न संपणारं चक्र, एक सतत सुरू राहणारा प्रवास. मग प्रश्न येतो की या चक्रातून, या सायकलमधनं बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का? तर हो, नक्कीच आहे. आणि तो मार्ग आपल्याला कृती करण्याच्या 2 वेगवेगळ्या पद्धतींमधनं निवड करायला सांगतो. इथे 2 मार्ग आहेत. पहिला आहे स्वार्थी कर्माचा, म्हणजे एखादं काम करायचं पण मनात त्याबद्दलच्या फळाची अपेक्षा ठेवून. यातून आसक्ती आणि बंधनं निर्माण होतात. आणि दुसरा मार्ग आहे निष्काम कर्माचा, म्हणजे तेच काम करायचं पण कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता केवळ आपलं कर्तव्य म्हणून करायचं. हाच मार्ग शांती आणि मुक्तीकडे नेतो असं मानलं जातं. आणि याचबद्दल भगवद्गीतेत एक खूप सुंदर आणि महत्त्वाचं वाक्य आहे. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. कोणतं कर्म करायचं हे निवडण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे, पण त्याचं फळ काय मिळेल, कसं मिळेल, यावर आपला कोणताही अधिकार नाही. ते कर्माच्या नियमानुसारच ठरणार. पण मग हा निष्काम कर्माचा मार्ग का निवडायचा? फक्त एक चांगली व्यक्ती म्हणून जगण्यासाठी नाही. ह्याच्या मागे एक खूप मोठं, एक अंतिम ध्येय आहे. आणि ते अंतिम ध्येय म्हणजे मोक्ष. मोक्ष म्हणजे काय? तर जन्म, मृत्यू आणि पुनर्जन्म या चक्रातून मिळणारी संपूर्ण मुक्ती. दुःख आणि बंधनाच्या या चक्राचा कायमचा अंत. तर मग हा जो सगळा प्रवास आहे तो कसा दिसतो? या प्रवासाचा एक रोडमॅपच आपण पाहू शकतो. पहिली पायरी कर्माचा नियम समजून घेणं. दुसरी निष्काम कर्माचा मार्ग निवडणं. तिसरी आपलं कर्तव्य म्हणजेच धर्म प्रामाणिकपणे पार पाडणं. आणि चौथी आणि अंतिम पायरी या मार्गावर चालून मोक्ष प्राप्त करणं. म्हणजे या सगळ्या चर्चेचा सार काय? तर एकच गोष्ट की आपला प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कृती हे एक शक्तिशाली साधन आहे ज्याने आपणच आपलं भविष्य घडवत असतो. आपल्या जीवनाची सूत्र खरं तर आपल्याच हातात आहेत. आणि मग हा सगळा विचार केल्यावर स्वतःला एकच प्रश्न विचारायला हवा, जर खरंच प्रत्येक कर्म इतकं महत्त्वाचं आहे तर आपली पुढची कृती, अगदी पुढच्या क्षणाची कृती कोणती असेल?